स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आज आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत। आपण खिचडी म्हणू शकता किंवा हुसळ, तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंट मध्ये सांगा। आता हे एक वाटी मी साबुदाणा भिजत घातला होता, तर आता ते फुगून थोडा जास्त झालेला आहे। तर याला ना मी 5 ते 6 तास भिजू घातलं होतं, तर आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे। आणि आपल्याला जर सकाळी करायचं असेल तर ना आपण रात्री पण भिजू घालू शकता। तर रात्री भिजू घातल्यावर तर अजून एकदम मस्त फुगतोय, हा पण चांगला भिजलेला आहे। आता आपल्याला हुसळीसाठी काय लागणार आहे, शेंगदाण्याचं कूट असं जाड मी कुटून घेतलेलं आहे 1 वाटी भरून। चवीनुसार मीठ टाकणार आहे, मिरची अशी बारीक कापून घेतलेली आहे, तुम्ही कुटून पण घेऊ शकता किंवा लाल जर करायचं असेल, हिरवी आवडत नसेल तर लाल तिखट पण टाकू शकता। आणि हे 2 बटाटे मी छिलट काढून पाण्यात ठेवलेले आहेत, काळे पडू नये म्हणून। कच्चेच बटाटे हे तुम्ही उकडून पण टाकू शकता, पण माझ्या पद्धतीने एकदा कच्च्या बटाट्याचं असे हुसळ करून बघा, खूप छान लागते। आता हा बटाटा मी पुसून घेतलेला आहे। तर आपल्याला काय करायचे, याचे काप किंवा तुम्ही लंबुळे काप करा, गोल चकत्या करा आणि याला छान परतून घेतलं ना तेलामध्ये, तो खूप छान आपली हुसळ लागते किंवा तुम्ही खिचडी म्हणू शकता। आता याचे मी अशा चकत्या पाडून घेते किंवा असं उभे पण कापले ना छान असे खूप बारीक बारीक, तर ते पण छान लागते। हे असे पण करू शकता। आता मी पूर्ण दोन्ही बटाटे कापून घेते। आता दोन्ही बटाटे ना मी असे कापून घेतले आणि असे छान असे लांब लांब केलेले, हे असे लांब लांब कापून घेतले। तुम्ही गोल पण चकत्या करू शकता, मी असे लांब कापून घेतले। आता आपण कढई गरम करायला ठेवलेली, तर आपल्याला हे तेल टाकून घ्यायचंय। मी हे शेंगदाण्याचं तेल घेतलंय। आपण उपासाला शेंगदाण्याचंच तेल वापरतो ना, तर मग आता मी हुसळीसाठी शेंगदाण्याचं तेल घेतले। आता आपल्याला या बटाट्याच्या काप याच्यात परतून घ्यायच्या चांगल्या। आता फुल गॅसवर आपण याला परतून घेणार आहे। कलर आपले आता हे असे बटाटे परतून घेतलेत मी। ते परतून घेतले म्हणजे पूर्ण हे बटाटे असे शिजतेत। हे पहा, असं दाबून बघितलं ना तर याच्यामध्ये हे चमचा जातो, पूर्ण शिजलेले हे बटाटे। तर असे परतून घेतले ना तर हुसळीची भारी चव लागते। अशा पद्धतीने एकदा करा आणि मला कमेंट मध्ये कळवा कशी झाली हुसळ म्हणून। तर आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, हिरवी मिरची परतून घ्यायची। आता मी खुडून घेतलेली अशी बारीक बारीक काप करून, तर तुम्ही कुटून पण टाकू शकता। मी काय करणार आहे, आता हे बटाटे असे काढून घेणार आहे आणि हिरवी मिरची तळून घेणार आहे। आता बटाटे काढून घेतले, आता आपण हिरवी मिरची तळून घेऊ। हिला पण चांगलं तळू, कारण ही मिरची जरा मी थोडी तिखट वापरलेली आहे। हुसळ ना थोडी तिखट असल्यावरच एकदम चवदार लागते, त्याच्यामुळे मी ही तिखट मिरची घेतलेली। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कोणती काकडा मिरची वापरा किंवा ही पण वापरा किंवा लाल तिखट वापरा। आपली मिरची पण अशी छान परतून झालेली। आता आपण हे काढलेला बटाटा आहे का, तो पण याच्यात टाकून घेऊ मिरची। आता हे शेंगदाण्याचं कूट हे पण टाकून घेऊ, थोडं जाडसर कुटलंय मी। आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय।
आता आपल्याला भिजवलेला साबुदाणा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊ. आता आपण पूर्ण याला मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचं, कमी गॅसवर अगदी 2 मिनिटं ताट झाकून ठेवायचंय. असं ताट झाकून ठेवलं. आपले 2 मिनिट झालेले आता. आणि एकदा दोनदा मी चेक करून पाहिलं होतं. तर आपली उसळ आता एकदम खाण्यासाठी तयार आहे. एकदम अशी मोकळी मोकळी छान झालेली आहे. मी आता काढून घेते. गॅस बंद करून आता उसळ काढून घेते. अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.